आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। नाशिक शहरामधील विविध भागांमध्ये भूमिगत केबल चोरी करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा युनिट 1 अंबड गुन्हे शाखा आणि गुंडांविरोधी पथकानं पर्दाफाश केलाय। नाशिक रोड पोलीस ठाण्यामधील गुन्ह्याच्या तपासादरम्यान भांडूप येथील भंगार गोदामावरती छापा टाकून 33 टन केबलसह सुमारे 2,88,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी मुंबई आणि बिहारमधील 6 जणांना अटक करण्यात आली आहे। तपासामध्ये टोळीनं महावितरण आणि BSNLच्या भूमिगत केबल चोरी केल्याची कबुली दिली आहे। नाशिकमधील 5 गुन्ह्यांशी त्यांचा संबंध उघड झालाय। या रॅकेटचं जाळं ठाणे, नवी मुंबई आणि गुजरातपर्यंत पसरल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। पुढील तपास सुरू आहे। नाशिक शहरामध्ये मागील काही वर्षामध्ये केबल चोरीच्या बऱ्याच घटना घडल्या होत्या। यामध्ये जी जमिनीखाली केबल असते, विशेषतः BSNL वगैरे अशा कंपन्यांची, ती केबल रात्रीतून JCB वगैरे लावून काढून नेण्याच्या काही घटना घडल्या होत्या। या अनुषंगानं नाशिक रोड पोलीस स्टेशनला 2024ला एक घटना घडली होती। त्यामध्ये देखील अशी केबल चोरी झाल्याचे लक्षात आलं होतं। याचा तपास सुरू होता। याविषयी क्राईम ब्रँचला तपास करून यामध्ये मागे नेमकं काय आहे, कोण आरोपी आहेत हे शोधण्याची जबाबदारी देण्यात आली होती। युनिट 1चे PI मुदगल साहेब यांच्या नेतृत्वाखाली विशेष म्हणजे PSI श्री श्रीवंत, नंतर युनिट 4चे श्री संदीप पवार आणि युनिट 3चे श्री मोतीलाल पाटील यांनी मिळून अहोरात्र याच्यामध्ये चौकशी केली, तपास केला आणि यातून एक त्यांनी मोठी गँग बस्ट केलेली आहे। जी गँग रात्रीतून अशा ज्या जमिनीखाली केबल्स असतात, विशेषतः शासकीय कंपन्यांच्या, त्या केबल JCB लावून काढतात आणि त्या एकत्र करून विकतात। अशी त्यांनी एक गँग त्यातून बस्ट केली आणि या गँगमध्ये एकूण 6 आरोपींना याच्या ताब्यात घेण्यात आलेलं आहे। 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। या 6 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 2,88,00,000 किमतीची केबल ही देखील जप्त करण्यात आलेली आहे आणि याचबरोबर अशा प्रकारचे इतर जे गंभीर गुन्हे आहेत ते देखील उघडकीस आलेले आहेत। एकूण 5 गुन्हे, त्यातील एक सरकारवाडा, एक मुंबई नाका, इंदिरानगरचे 2 आणि मसरूळचा 1 असे इतर गुन्हे देखील उघडकीस आलेले आहेत। यातील आरोपी ताब्यामध्ये आहेत आणि या आरोपींकडून अजून तपास सुरू आहे, अजून चौकशी सुरू आहे आणि या आरोपीकडून असे इतरही गुन्हे उघडकीस गंभीर येऊ शकतात। तर एक मोठं काम नाशिकच्या क्राईम ब्रँच युनिटने केलेलं आहे। जे केबल चोरीचे गुन्हे जे सहसा उघडकीस येत नाहीत असे गुन्हे त्यांनी उघडकीस आणलेले आहेत। त्यांनी गँग ताब्यात घेऊन त्यांच्याकडे 2,88,00,000 असं मोठ्या किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। पुढील तपास सुरू आहे। हा मुद्देमाल नेमके कुठून जप्त केलेला आहे? हा मुद्देमाल ठिकठिकाणाहून जप्त करण्यात आलेला आहे आणि आणखी तपास सुरू आहे। आरोपींना शोध घेऊन ताब्यात घेण्यात आलेला आहे। आरोपींचं लोकेशन कुठून घेतलं असं सांगणं सध्या उचित नाही, कारण आणखी आरोपींचा शोध सुरू आहे। 6 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडे तपास आणखी सुरू आहे। केबल चोरीचे जे काय आलेले आहे, सुरुवातीला मुख्य उद्देश हाच होता की जो काही चोरी गेलेला मुद्देमाल आहे तो मुद्देमाल ताब्यात घेणं। तर त्याप्रमाणे मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे। याचा विनियोग नेमका पुढे काय केला जात होता, पुढे कुणाकडे जात होता, याच्याविषयी आणखी तपास सुरू आहे। किरण आहेर, C24 तास, नाशिक।